महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज वेताळमाळ तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघामध्ये सामना झाला। या सामन्यात वेताळमाळ तालीम संघाने सम्राटनगर स्पोर्ट्सवर 4-0 गोलने एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला। कोल्हापुरात महापौर चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत। या स्पर्धेत आज वेताळमाळ तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघात सामना झाला। सामन्याच्या 24व्या मिनिटाला वेताळमाळच्या संदेश कासारने सम्राटनगरच्या खेळाडूंना चकवा देत संघासाठी पहिल्या गोलची नोंद केली। मध्यंतरापर्यंत वेताळमाळ संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती। उत्तरार्धात सामन्याच्या 42व्या मिनिटाला वेताळमाळच्या शोएब बागवानने गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 47व्या मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकरच्या पासवर आकाश माळीने गोल करत संघाला 3-0 गोलची भक्कम आघाडी दिली। यानंतर लगेचच 50व्या मिनिटाला वेताळमाळ संघाच्या सर्वेश वाडकरने आणखी एक गोल करत संघाला 4-0 अशा गोलने विजयी केलं। सम्राटनगर स्पोर्ट्सचा पराभव करत वेताळमाळ संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। वेताळमाळ संघाकडून संदेश कासार, शोएब बागवान, आकाश माळी, सर्वेश वाडकर यांनी तर सम्राटनगर संघाकडून अभिषेक सिंग, निरंजन कामते, यासिन नदाफ, कार्तिक जाधव, असिल बागवान यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवलं।